ऋणानुबंध भाग दुसरा. ठीक आहे, तू आता झोप आणि मलाही झोपू दे. बघता बघता 10 वर्ष निघून गेली. ते दाम्पत्य आता 50शीत आलेलं आहे. 50 म्हणजे गोल्डन ज्युबिली. वेल सेट झाल्यावर सगळीकडे बदल जाणवतो. घराच्या जागी बंगला, बंटी कॉलेजात रुळलेला, पिंकी बीकॉम नंतर बँकेत जॉईन झालेली. संसाराच्या मदतीला 4 हाताचे 8 हात झाल्यावर वेळ भरपूर उरतो. घरात वॉशिंग मशीन, भांडी घासायला मोलकरीण, कपडे प्रेस करून घरपोच करणारा धोबी, सारं कसं झकास आणि आलबेल. तरीही त्याच्या आणि तिच्या प्रेमाचा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. गेला आठवडाभर तिला गुडघ्याचा त्रास सुरू आहे. त्यापूर्वी 4 दिवस दाढेचा त्रास होता. रात्री 12-1 पर्यंत बंटीचा अभ्यास सुरू असतो. त्याला मध्येच आईच्या हातचा चहा लागतो. पिंकीला अजूनही आईशिवाय झोप येत नाही. एकदा असाच निवांत रविवार होता. घरात कुणीच नव्हतं, फक्त तो आणि ती. वाटलं मस्त हातात हात घेऊन गप्पा माराव्या. दोघंही मूडमध्ये आली. आता अशा वेळी प्रेमात अडथळा आणणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ट्रिंग 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 ट्रिंग. त्याचा हा असा आवाज जो सुरू झाला तो उचलेपर्यंत. बरं, हे नेहमीच दरवेळी असंच होतं. म्हणजे बरेचदा असंच होतं. एरवी आता फोननं कृपादृष्टी ठेवली तर शेजारी राहणाऱ्या भावाची मुलं दंगामस्ती करायला घरात हजर असतातच. बरं, मुलांनी कृपादृष्टी ठेवली तर सकाळी काही कारणास्तव न आलेली भांडी घासणारी बाई हजर. आता तिने कृपादृष्टी केली तर पाहुणे असतातच ना. बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. असं नाही. मग ते असं म्हणायचं, कसं? अरे संसार संसार कायम तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग होई उपास मार. बरं, संसाराच्या नावानं ओरडून काय उपयोग हो? आणि ओरडणं तरी खरं असतं का ते? भाकर भाकर म्हणून ओरडलात, मग जगाल कसं? जगलात म्हणूनच तर संसाराचा गाडा 50 वर्ष ओढता आला ना. हे प्रश्न असे काही असतात की वय संपत जाते पण उत्तर गवसत नाही. नुकतेच त्यांनी 60th पदार्पण केले. 60वा वाढदिवस साजरा करताना कुणीतरी हळूच म्हटलं होतं, पिकल्या पानाचा देठ बघा हिरवा हिरवा, पिकल्या पानाचा देठ बघा हिरवा. तो हसला आणि म्हणाला, अहो, देठ जर पिकलं असतं तर झाडावरून पान गळून पडलं असतं. अजून 100 गाठायचे. कालपासूनच त्यांच्या घरात नातवांचा गोंधळ सुरू झालेला होता. दिवाळीच्या सुट्टीत पिंकीची 2 मुलं, वय वर्ष 7 आणि 4, बंटीची 3 वर्षाची मुलगी, 6 महिन्याचा मुलगा. घरभर नुसती दंगा मस्ती, आरडा ओरडा, गोंधळ नुसता. कोण कुणाला खेळवतोय, कोण कुणाला रडवतोय, काही कळतच नव्हतं. दिवसभर चिवचिवाट. मात्र हवा असा. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. त्याच्या मते त्याला परमेश्वरानं सारं काही भरभरून दिलंय. तरीही कधीतरी त्याला प्रश्न पडतोच, सर्व काही म्हणजे सर्व काही आलं का? यावेळी मात्र उत्तर तात्काळ गवसतं. हो, सर्व काही आलं. आता या निवृत्तीच्या वयामध्ये काय आणि कसल्या अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी तो तिला सांच्याला बागेत घेऊन फिरायला जातो. ओलसर हिरवळीवर 2-3 फेऱ्या मारल्यानंतर दोघं एखाद्या बाकावर विसवतात.
डोलणारी फुलं, हलणारी पानं, भिरभिरणारी फुलपाखरं, चिवचिवणाऱ्या चिमण्या बघितल्या की त्याच्या कोरड्या मनाला ओलावा मिळतो. मग त्याला वाटलं, तरुणपणीचं प्रेमगूज करावं का काय? तो हळूच तिच्या जवळ सरकतो, कुजबूज करायचा प्रयत्न करतो. तिची प्रतिक्रिया काहीच येत नाही. मग थोड्या मोठ्याने म्हणतो, अगं मी काय बोलतोय ऐकतेस ना? काय म्हणताय? अहो, कानाचं यंत्र घरीच राहिलंय आज. राहिलं का? खरंय तुझं. मंत्रावर जगण्याचे दिवस संपले, आता यंत्रावर जगण्याचे दिवस आहेत. तो चष्म्याच्या काचा पुसतो, उगीच झाडाझुडपामागची कुजबूज बघण्याचा प्रयत्न करतो. तेवढाच अंतःकरणाला ओलावा, बरं वाटतं जरा. झुडपामागे तरुण युगलांचे प्रेमालाप, ते हातात हात घेणं, खांद्यावर डोकं टेकवून स्वप्न रंगवणं. थोडा अंधार पडायला लागला तर मिठी, चुंबन वगैरे वगैरे. तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. बागेतल्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून दिसणाऱ्या करकटावर ठेवलेल्या कानडाकडे ती बघत असते. अर्धे लक्ष विठ्ठलाकडं, अर्ध लक्ष नातवाकडे. मग ती विठ्ठलाच्या जागी नातवालाच उभं करून कल्पना विश्वात रमते. आधारासाठी 2 हात बाकावर टेकवलेले असतात. तो मात्र अजूनही झुडपातच डोकावत असतो. न कळत त्याच्या हाताला तिच्या हाताचा अलगदचा स्पर्श होतो. उगीच त्याला वाटतं, ती त्याला खुणावते का काय? तो तिच्या हाताकडे बघतो. बागेत इकडे तिकडे नजर फिरवतो. तिच्या हातावर आपला हात ठेवतो. ती मात्र हात हळूच काढून घ्यायच्या भानगडीत वगैरे पडत नाही. का हे त्यालाही कळत नाही. आयुष्याच्या उतार वयातला हा एकमेव आधार म्हणून की काय? त्याला वाटतं तिनं जरा लाजावं, थोडं मुरडावं, हात काढून घ्यावा, म्हणावं, काय रे म्हातार चढला आलाय की काय? कल्पना विश्वात रमणं या वयात नशिबात नसतं. तेवढ्यात नातवंडांची फौज बागेत येऊन धडकते. आजोबा आजी समोर उभी राहत नाचत उड्या मारत म्हणते, आम्ही तुम्हाला पकडलं, आम्ही तुम्हाला पकडलं, आम्ही तुम्हाला पकडलं. अरे बापरे, ते कसं काय बुवा? अहो आजोबा, ओ, आम्ही तुम्हाला खूप शोधलं. काय बोलता? खूप शोधलं, शेवटी बागेत आलो. असं होय, बर बर बर. काय काम होतं बुवा तुमचं? आजोबा, आम्हाला गोष्ट सांगा ना. गोष्ट सांगू? हो. बर बर बर, गोष्ट सांगतो. सांगतो गोष्ट. तुम्ही सगळे नीट बसून घ्या बरं आधी. तू तिथं आजीच्या मांडीवर बस. तू इकडे माझ्याजवळ बसायचं. फार दंगा करतोस तू. बसा. सांगतो गोष्ट. एकदा काय झालं, एका राज्यात की नाही. गोष्टीत रमता रमता 10 वर्षे कसे गेले कळालेच नाही. दोघांनाही 70नं आलिंगन दिले होते. तो सकाळी अर्धा 1 किलोमीटर फिरून यायचा. सोबत ती मात्र नसायची. ती गुडघेदुखीने बेजार झाली होती. 4 पायऱ्या चढवत नव्हत्या. कधीतरी त्याला वाटायचे ती सोबत असावी, म्हणून तो विचारायचा, येतेच फिरायला? ती श्रवण यंत्र असून सुद्धा न ऐकल्यासारखं करायची. तो मग समजून जायचा. संसाराच्या वृक्षाला अनेक फांद्या वाढल्या की नकळत मुख्य खोडाकडे लक्ष कमी होत जाते. हा निसर्गाचा नियम आहे. हे सत्यही प्रत्येकाला स्वीकारावंच लागते. खऱ्या अर्थाने झाडाला फांद्यांनी शोभा असते. नातवंडा आजोबा आजीवर खूप खूप प्रेम करतात. या प्रेमापोटी मिळणारं सुख बघितलं की शारीरिक व्याधींकडे न कळत दुर्लक्ष होतं.
बंटीची मुलं तर सारखं आजी हे आणू का, आजी ते आणू का, हे खातेस का, ते खातेस का असं सारखं सारखं विचारत राहतात. मध्यंतरी तिच्या कवळीतला दात तुटला होता, तर बंटीनं म्हणजे बंटीच्या मुलीनं बाबाला आग्रह करून 30,000ची नवीन कवळी करून घ्यायला लावली. इन मेन 13-14 वर्षाची पोर, खूप गुणी आहे. सारखी आजी 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 करत असते. पिंकीचा थोरला मुलगा तो पण खूप जीव लावतो. हो, गेल्या वर्षी SSCला मेरिटमध्ये आला, तेव्हा सगळ्यात आधी आजीच्या पाया पडला आणि 2 पेढे भरवले त्याने एकदम. धाकटा मात्र लब्बाडच आहे. सारखा आजोबा 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 आजोबा. आजोबावर गेलाय पक्का. एकदा गमतीनं तिनं त्याला म्हटलं, अरे तुला एक पण मित्र नाही? साऱ्या मैत्रिणीच का? अगदी आजोबांच्या वळणावर गेलाय लप्पाड कुठला. म्हणजे कुणाच्या तरी माध्यमातून शब्दांची फेरफार करून ती त्याला अजूनही लब्बाड म्हणतेच. तो मात्र पांढऱ्या शुभ्र मिशीतून सुरकुतलेल्या गालात हसत असतो. ही सुद्धा एक गोड आठवण असते. या आठवणींवरच तर नंतर जगावं लागतं याचं त्याला भान होतं. एकदा संधी आल्यावर त्यानं तिला विचारलं, म्हातारे काय ग, 70व्या वर्षी मी कसला ग लबाडपणा केला? तुम्हाला काय वाटते? मला ठाऊक नाही. मॉर्निंग वॉकला जाताना अजूनही इकडे तिकडे बघताना. आता तो बिचारा यावर काय बोलणार. ती पूर्ण सत्यही बोलत नव्हती ना आणि असत्यही तर बोलतच नव्हती. मला कळत नाही स्त्रियांना कसं काय कळतं व आपला नवरा बाहेर काय करत असतो. आश्चर्यच आहे. वय वाढायला लागलं की प्रश्न कमी होतात असं म्हणतात. आता इथं तर नवीन नवीन प्रश्नच निर्माण व्हायला लागलेत. त्याच्या विचाराची तंद्री सुरूच असते. तोवरती कबीराच्या दोह्यांचे पुस्तक वाचत बसलेली असते. त्याला हळूहळू भान येतं तेव्हा दोहे कानावर पडत असतात. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. तिची दैनंदिन सवय ती जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळाला की दोहे वाचत बसायचे. त्याला सुद्धा ते आवडायचं. मग तोही निर्मळ अंतःकरणानं दोह्याचा अर्थ मनात साठवून घेत राहायचा. बघता बघता पुन्हा 10 वर्ष लोटली. ती 80 वर्षाची झाली तसा तोही 80 वर्षाचा झाला. 80 वर्ष ही काही थोडी थोडकी नसतात. तसेच सारे काही देवानंद नसतात नाचून 80वा वाढदिवस साजरा करायला. तो आता खूप थकला होता. ती तर बहुतेक वेळा झोपूनच असायची. तो कंपाऊंडच्या बाहेर जात नसे. 4 वर्षापूर्वीच त्याची बायपास सर्जरी झालेली होती. त्याचे ऑपरेशन म्हणजे साऱ्या शहराचा कौतुकाचा विषयच झाला होता. बहुतेक बायपास 60च्या आतच होत असे. ही अशी केस होती 76व्या वर्षी बायपास करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याच्या मानसिक व शारीरिक स्थितीने त्याला एखाद्या तरुणाप्रमाणे साथ दिली होती. त्यानंतर नियमित व्यायाम, औषधे हे पथ्य मात्र तिने त्याला पाळण्यास भाग पाडले होते. आताही बंगल्याच्या हिरवळीवर 2 राऊंड मारून तो आराम खुर्चीवर बसला. थोड्या वेळात ती शेजारच्या खुर्चीवर येऊन बसली. तशी क्वचितच यायची. जेव्हा कधी यायची तेव्हा बोलणं कमी आणि उपदेशच जास्त. त्याप्रमाणे आज तिनं सुरुवात केलीच. घोड्या घेतल्या का? हो. चालताना काठी का घेत नाही? अरे जास्त खाऊ खाऊ बरी नव्हे. अर्थातच तिच्या बोलण्यात एक जिव्हाळा होता. त्यानं तिच्याकडे किलकिल्या नजरेनं बघितलं. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या जाळ्यातून एक भारदस्तपणा जाणवत होता. वृद्ध डोळ्यातलं तेज तसंच कायम होतं. क्षणभराच्या तिच्या दृष्टभेटीत त्याच्या अंतःकरणातला प्रेमाचा उमाळा दाटून आला.
पूर्वी स्पर्शाच्या पलीकडे जाण्याची घाई असायची. आता साध्या दृष्टिक्षेपातल्या दर्शनानं सुद्धा समाधान होतं. स्त्रियांचं एक वैशिष्ट्य असतं. एखाद्या गोष्टीवर त्यांचं प्रेम जडलं की कायमचंच नातं दृढ होऊन जातं त्या गोष्टीशी. तिचं पूर्वीपासून सोन्याच्या दागिन्यांवर अतोनात प्रेम. आज 80व्या वर्षी सुद्धा ठसठशीत मंगळसूत्र, जाड अंगठी, हातात सोन्याच्या बांगड्या आणि त्याहीपेक्षा मागच्या महिन्यात नवीन चष्मा करून घेतला ना, तोही सोनेरी फ्रेमचा. हो, सगळं काही तिच्या मनाप्रमाणे मिळत होतं. तेवढ्यात पिंकीच्या मुलाची मुलगी दुडू धावत पणजोबाच्या मांडीवर येऊन बसली. तिनं तिच्याकडे बघितलं लाडानं. तिच्या डोक्यावरून थरथरता हात फिरवला. पंतूचे तोंड बघून मरावे ही सुद्धा इच्छा पूर्ण झाली व आता एकच इच्छा आहे, देवाने भरल्या कपाळाने उचलावे. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यानं तिच्याकडे बघितलं. ती अजूनही डोळे भरून छकुलीकडेच बघत होती. म्हातारे, तो लाडात तिला अशी हाक मारायचा. त्याच्या त्या शब्दात एक गैर होता. तिनं त्याच्याकडे बघितलं. तो म्हणाला, 80 वर्ष साथ दिलीस, आता सोडून जायची भाषा करतेस? तुझ्याशिवाय मी जगेन तरी कसा ग? काय करणार रे जगून आता? खूप प्रेम दिले तू मला. नातू फंटू साऱ्यांचे सुख भरभरून उपभोगले. या साऱ्या सुखामुळे शरीराच्या व्याधींकडे सुद्धा लक्ष गेले नाही. आता शेवटचे सुख मागते बघ. ईश्वराकडे भरल्या कपाळाने जावं म्हणून. मग मला स्वर्ग सुख सुद्धा नकोय रे. काय? तू गेल्यावर मी कुणाकडे बघून जगू? कुणाकडे? माझं दुखलं खुपलं कुणाला सांगू? माझे युरिन पॉट, बेड पॅन. तुझे बरोबर आहे रे, पण आम्हा स्त्रियांच्या भावना तुला नाही कळणार. आणि जशी मी ईश्वराला प्रार्थना करते तशी तुझी सुद्धा परवानगी मागतेच आहे मी. आठवते तुला मी केव्हा तरी म्हणाले होते, पुढल्या जन्मी स्त्री हो, म्हणजे कळेल तुला काय ते. हो, पुढल्या जन्मी मी स्त्रीच होणार आहे. हो, स्त्रीच होणार. तशी 7 जन्माची आपली गाठच आहे ना. तूच मला वरशील मग. त्यानं उघळणारा अश्रू थरथरत्या हातानं टिपला. या वयातली भाषा म्हणजे अखेरचं मन मोकळं करण्याची वेळ असते. काहीच कळत नसतं आज जाऊ की उद्या. जगलो वाचलो तर असेच दिवस ढकलत राहायचे. 10 वर्षे लोटली. त्याच्या जन्मानंतरचे हे 90वे वर्ष. त्यात आलेला हा पितृपक्षाचा 15वडा. तो खाटेवर पडला होता. खूप भुकले, खूप सहन केलं होतं त्यानं. नातवानी दुपारी 12 वाजता हळूवार हलवून उठवले. आजोबा उठताय ना? आज आशीचं वर्षश्राद्ध आहे. घास टाकायचा आहे. दर्शन घ्या. हळूहळू चालवत त्याला फोटो जवळ घेऊन आले.
त्याने मान वर करून तिच्या फोटोकडे बघितले. डोळ्यात सतत धार सुरू होती. ओठ काहीतरी बोलण्यासाठी पुटपुटत होते. शब्द मात्र उमटत नव्हते. त्याने थरथरत्या हाताने हळदी कुंकू वाहिलं, एक फूल वाहिलं, दोन्ही हात जोडून मान वाकवली व मनातून बोलू लागला. शेवटी आपलंच खरं केलंस ना, आपलंच खरं केलंस. वर्ष झालं मला सोडून. मी कसा जगतो माहित आहे का? एक मात्र बरं झालं, तुझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. भरल्या कपाळानं गेलीस. पुरुषांना काय संसाराच्या सुखाकरता सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. नातवांनी पुन्हा हळूहळू खाटेवर आणून निजवले. आजोबा, आजोबा, आराम करा. आई जेवण वाढणार आहे. आता जेवढं जमेल तेवढं प्रसाद म्हणून घ्या. हो, आज सायंकाळी डॉक्टर येणार आहेत तपासायला. कोण काय बोलतोय काय कळेना. त्यानं नातवंडांकडे पाहिलं. आता कोण कोणाची मुलं काही कळतच नव्हतं. ती गेल्यापासून त्यानं ही खाट धरली ती कायमचीच. 24 तास झोपून आणि झोपूनच. मनातल्या मनात काय असेल तर बोलावं एवढंच. त्यानं कड बदलली. डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. आता कायमचे डोळे मिटवून टाक. मात्र सगळ्याच गोष्टी माणसाच्या हातात नसतात. भोग भोगल्याशिवाय कुणाला संसारातून रजा घेता येत नाही. दिवस, महिने, वर्ष आता काही मोजायचे नसतात. जोवर श्वास सुरू आहे तोवर आपण आहोत एवढेच काय ते गणित उरलेलं असतं आणि तेवढीच काय ती जाणीव. पुन्हा 10 वर्षाचा काळ लुटला. प्रत्येक फांदीवर स्वतःचे घरटे, फांद्याला अनेक उपफांद्या आलेल्या, पुन्हा त्या उपफांद्यांवर एक एक घरटं. आता कुणाचं वाढलं हे सांगता येणार नाही. एका घरट्यात मात्र एका भिंतीवर 2 फोटो शेजारी शेजारी लावलेले होते. दोघांच्याही फोटोवर फुलांचा हार लावलेला होता. तिच्यानंतर 4 वर्षांनी तो गेला. 92 वर्ष काढली त्याने आयुष्याची. 88 वर्ष तिच्या सहवासात का हे जाणवलं नाही. मात्र शेवटची 4 वर्ष जीव घेणे ठरली. आता मात्र जोडीनं भिंतीवर जागा मिळाली. आता ती कुठे असेल माहित नाही. तो माहित नाही कुठे असेल. मात्र ते जिथे कुठे असतील पुन्हा एकत्रच असतील. ऋणानुबंध उगीचच नसतात.